हाणायचा नाद नको, हाणू वजन नको बस. आम्ही गेलो कल्याणला. कल्याण म्हणजे मुंबईच्या अलीकडे ना, कल्याण ठाणे, तिथे उतरलो. एक जण गाडी घेऊन आला, आम्ही यानंच गेलतो ट्रेननं. गाडी घेऊन आल्याबरोबर मग आपण गिरगावकर का? हो मीच गिरगावकर. फेट्यावर वेगळे दिसतात. हो तसा दिसतो फेट्यावर बी, टोपीवर तर असा दिसनच ना. आता फेट्यावरच आणि टोपीवरच फरक राहणारच नाही. बर बर म्हणले, वा वा वा, चला. म्हणलं कुठं? तुम्हाला जिथं कीर्तन आहे तिथं मी घ्यायला आलोय, मला पाठवलंय, माझ्याकडे काम सोपवलंय तुम्हाला न्यायचं. बर बर. ऍटो केला का? ते म्हणजे नाही, गाडी आहे माझ्याकडे. मला वाटलं ऍटोत घेऊन जाईल. तिघं होतो तर आम्ही सोबत. ते जे किली फिरीत आलतं का, गाडीची किली 7 लाखाची गाडी होती ना, असं फिरू लागलं. अजून नाही कर्ज फिटलं तिच्यावरच, अशी फिरू लागलं माझ्या पुढं. हो हो. मागच्या हप्त्यात मी 2 पोते हरभऱ्याचे पैसे दिले आणि 1 हप्ता काय, आणि ते मायावर किली फिरू लागलं अशी अशी केली. मायाचकडे तरी कुठं पैसे होते, झाले ते हरभरे म्हणून जमला मेळ. अशी किली फिरू लागली ते सोबतच. ही माझीच गाडी आहे. बटन दाबल्याबरोबर 10 बाऱ्या तर टॉयच किलो गाडी कायच करा. मधात बसल्यावर किती काढ होती काय नाही. बसलो तर आतमध्ये तो काय नरम गिरम सगळं पद्धतशीर असा चोपून बसलो मी. म्हटलं आपला धक्का लागावा दररोज उघडावा, नाही तर वरच उघडावा. कोणी कोण उघडत होती ती गाडी भारी. आमच्या संघच म्हणलं इतकं काऊन चोपायला? म्हणलं केवढ्याची असेल रे? ते म्हणलं भाव नाही माहीत गडे, पण गाडी जरा महागाईची दिसते. तुझ्या गाडी इतकी? ते म्हणलं याच्या टायरातच आपली गाडी येते. जाऊ दे, इतकी जिरली तरी बस झाली. समोर गेल्याच्या नंतर म्हणलं दादा गाडी केवढ्याची आहे? म्हणले 2.25 कोटीची. म्हणलं तर मेला बाळ्या, 10 जन्म भेटले तरी 2.25 कोटीची गाडी भेटते का बाळ्याला? म्हणलं दादा काय काम करतात? काही नाही म्हणे, कंपनीत नाही, कुठं नाही, काय नाही. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी टोल नाक्यावर टाळ्या वाजितो. टाळी वाजित नाही, टोल नाक्यावर टाळ्या. तो या महाराष्ट्रातला, भारत देशातला तृतीय पंथी बांधव होता. त्याने ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी गुरुवर्य टोल नाक्यावर टाळ्या वाजवावा आणि 2.25 कोटीच्या गाडीत बसावा. आमच्या संचालन म्हणलं याची जिरी तू बाळ, मग काय जिरी तू बाळायची, जिरी तू का? पण आपल्या लोकांनी अशी वैभव नाही आणायची. आपल्या लोकांना आचरणाच्या मस्तीत राहायचं, आचरणाच्या मस्तीत. महाराज चांगदेवाकडे इतक्या कला. महाराज एकाच भक्तीच्या कलेनं चांगदेवाला पार जिरून टाकलं. काय ताकद! चला सांगतो पुढे योग भेटला. प्रचंड श्रीमंत रावण, हा नादी लागायचे नाही मोठ्यांचे. प्रचंड शक्तिशाली रावण, प्रचंड विद्वान रावण. आणि त्या रावणावर भगवान शिवजींची कृपा होती. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी गुरुवर्य जामवंतजीला सांगितलं, जामवंतजी एवढा मोठा श्रीमंत विद्वान आणि शक्तिशाली रावण, आणि बाकीच्या पदव्या जाऊ द्या चुलीत, पण मुख्यतः रावणावर शिवजींची कृपा आहे. आणि या रावणासोबत भांडण करणं बळविन शक्ती, आपली ताकद नाही. आणि रावण भांडण केल्यावर मारल्याशिवाय सीता देत नाही, इतकं बी खरं होतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना माहिती. आणि आपण जर बिना सीतेची गेलो तर आपला पुरुषार्थ पिढ्यांदात मातीत जातोय, असं रामचंद्रांच्या लक्षात आलं. म्हणून जामवंतजीला सांगितलं आपल्यावर सुद्धा शिवजींची कृपा व्हावी, म्हणून समुद्राच्या तीरावर एका ज्योतिर्लिंगाची स्थापना करायचं ठरवलं. जामवंतजीने सांगितलं कल्पना गोड आहे, संकल्पना चांगली, आपण शिवजीची स्थापना करू. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं पुरोहित कोण आहे? मंत्रोच्चार.
सगिरिजाय स्तपते पाशुपतारुडाय दंडाधिमुंडभयस्थितानां येन त्रिशूलोतिधारयो मुंडदंडाभयंजनो आरुडादि कैलासाधियो यद्गंगां शिरसा बहु. कोण म्हणायचे मंत्र? विघ्नहरा सर्वस्तुतां गणानं त्वां गणपतिः ततां सुतीश भयज्जायं नाशादि विघ्नाय. कोण म्हणायचे ते? पौरोहित्य कोण? जामवंतजीनं सांगितलं, प्रभू आपल्याला अंतःकरणात भाव झालाय शिवजीची स्थापना करायची. काय वानवता न पुरेवानी. संतांची ताकद किती मोठी याच्यावर सांगतोय. आणि मग मी आणतो ना एखादा पुरोहित. आणि त्या ठिकाणाहून जामवंत एका गावात पोचले. त्या गावाचं नाव आहे लंका. लंकेत जामवंत आल्याच्या नंतर इतकी राक्षस खळबळली, हाना धरा बांधा. कारण गुप्तचरांनी सांगितलं हा प्रभू रामचंद्राच्या पक्षातला आहे. प्रभू रामचंद्राच्या पक्षातला. महाराज भावतालची इतकी येड्यावानी करीत येत. मोठाले सगळे एक असते. आता दिल्लीचं तुम्हाला एक माहिती आहे का? आता संमेलन झालंय दिल्लीचं, आता सध्या काल परवा मराठी संमेलन. या संमेलनामध्ये देशाचे पंतप्रधान शरद पवारांना पाण्याची बॉटल हातात द्या. चष्मे काढून बघा ना जरासा व्हिडिओ. मोठी माणसं इतका मोठ्यांचा आदर करत असतात. हे दात पडलेले कुत्रे कोणाला आडस येते. पुढच्याचं रगत निसत नाही, याच्या वाटाळीचं रक्त निघल्याशिवाय राहत नाही. हे खालचेच कुत्रे, याला डस त्याला डस आमक्याला डस. महाराज मोठ्यांचा आदर्श घ्या. मोठी मोठी असतात. बायको सतारभाईच्या मिरच्या तोडायला आणि मुसलमानाच्या घरच्या मिरच्या कष्टानं तिनं आणल्या आणि त्या ठेशा संग भाकर खातू आणि विमानात फिरणाऱ्याची खाली चेष्टा करतो. त्याचं काय खरंय? तू ह्या बोखंडी उपडन विमान एखादी खेड्यावनी कशाला डोकं लाई तू कोणाची चेष्टा करायची? मोठ्यांचा आदर्श घ्या. मोठी मोठी असते. महाराज रावण 65 पायऱ्या उतरून खाली आला. आतापर्यंत रावण कोणा करता खाली उतरला नव्हता. फक्त जामवंताच्या करता खाली उतरलाय. आणि रावणाच्या नगरीतले म्हणले धरा हाना मारा. रावण म्हणला ए शांत बसा. माझ्या आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. खाली उतरल्याबरोबर वाकला रावण. पण जामवंतानं उजवा हात वरची वरीच घेतला. नका म्हणले, तुम्ही पाया पडू नका माझ्या. तुम्हाला प्रणाम. आणि आलिंगन दिलं. कडकडाटून आलिंगन दिलं. चुटकी वाजल्याबरोबर खुर्ची टाकली सोन्याची. पधारिये, बैठिये, आसन ग्रहण करिये. जामवंताला कोणाला जामवंत म्हणायचं? जामवंत सोन्याच्या खुर्चीवर बसलेत नाही गुरुवर्य. जामवंतानं विचार केला मी ज्याचं भजन करतो त्याच्या अंगावर झाडाची साल आहे. आणि सेवकानं सोन्याच्या खुर्चीवर बसणं चंद्र सूर्य येतोपर्यंत पूर्व. मोठ्यांचा आदर्श असा असतो. मोठ्यांचा काही काही तर बाबा महाराजाला गादी टाकल्यावर त्याच्या मांडीवर बसून पुढची काजू वाढायची तयारी. मर्यादा सांभाळायची. माझ्या माईंनो हा महाराष्ट्र मर्यादेचा आहे. हा महाराष्ट्र पुरुषार्थाचा आहे. तो स्त्रीत्वाचा असेल, तो पुरुषत्वाचा पुरुषार्थ असेल. पुरुषार्थ महाराज सासऱ्यांच्या पुढून जाताना डोकं भरून पदर घेणे ही माझ्या महाराष्ट्रातल्या माईची मर्यादा आहे. मर्यादा आहे. हा तुमच्यासाठी हरिपाठ आहे. हा तुमच्यासाठी गाथा आहे. हे तुमच्यासाठी शिवपुराण आहे. हे तुमच्यासाठी रामायण आहे. हे तुमच्यासाठी भागवत आहे. घरातल्या सासऱ्याचा आदर करीत नाही. महादेवाला बेल वाहती शेपुडी कुठली.
हे ती मेंढी ती शेळी कोण मानेन तिला? ज्येष्ठांचा आदर करणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ. तुम्हाला एक काल परवा आमच्या सारख्या कीर्तन करणाऱ्याला जुन्या लोकांचा कटाळा येतो. भडव्या, तुला लाज वाटायला पाहिजे हरामखोरा. गिरगावचा बाळू, तू काल परवा कीर्तनात पडलास. तुझ्या अगोदर परंपरा कोणीतरी इथपर्यंत आणली होती याची लाज ठेव. मागच्या जुन्या लोकांना